दिवसाची सुरुवात येशूबरोबर. नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक ठिकाणी खूप नुकसान होतं. लोक बेघर होतात. बघा, भूकंप आपण बघितला तर भूकंपामुळे अनेक इमारती कोसळून जातात. अनेक ठिकाणी पूल तुटून जातात आणि बरंच असं काहीतरी नुकसान होतं. आणि त्यानंतर सर्व ठिकाणी आपण बघतो की माती विटांचा ढीग जमलेला असतो आणि मग ते सर्व काही काढलं जातं आणि नंतर हळूहळू त्या ठिकाणी परत इमारती बांधायला सुरुवात होते आणि परत चांगलं त्या ठिकाणी होतं. मी बऱ्याच वर्षापूर्वी खिल्लारी ह्या ठिकाणी जेव्हा भूकंप झालेला त्या ठिकाणी गेलो होतो. अनेक ठिकाणी आम्ही जरी काही महिने त्या ठिकाणी होतो, परंतु नंतर आम्ही बघितलं काही गावं अजूनही त्या ठिकाणी ढिगारी उपसले गेले नव्हते आणि त्या ठिकाणी तसंच होतं. परंतु आता हळूहळू त्या ठिकाणी सुंदर परत इमारती बांधल्या गेलेल्या आहेत. पूर्वी इस्रायल लोकांच्या बाबतीत सुद्धा असंच घडलं होतं. इस्रायल लोकांना शत्रूंनी ज्यावेळेस पाडाव केला, त्यांना घालवून दिलं, त्यावेळेस ते यरुशलेमेचा त्या शत्रूंनी विध्वंस केला होता. लोक सगळीकडे पांगून गेले होते, परंतु देवाने त्यांना परत त्या ठिकाणी घेऊन आला. त्या ठिकाणी परत ती यरुशलेम नगरी बांधण्यात आली होती. लक्षात घ्या की आमच्या जीवनामध्ये सुद्धा असे अनेक प्रसंग येतात की अशा वेळेस आम्ही कोसळून जातो, आम्ही मोडून जातो. परंतु लक्षात ठेवा की देव आमच्याबरोबर आहे. तो आमचं जीवन परत हळूहळू तयार करतो, परत तो हळूहळू उभारतो. त्याच्याकडे सहनशीलता आहे, त्याच्याकडे प्रेम आहे आणि ह्या सर्व गोष्टींनी तो आमची इमारत जीवनाची जी आहे ती परत उभारतो. अशी उभारतो की ती जीवनाची इमारत जी आहे ही पहिल्यापेक्षा चांगली असते. देव सर्व काही ठीक करतो. ह्याचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. विलापगीत ह्याचा 3रा अध्याय आणि 22वं वचन. लॅमेंटेशन चॅप्टर 3 and verse 22. आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेत खंड पडत नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.